ठीक आहे. बघा. सरांकडची लाईट गेली वाटतं. हो, पाऊस आलाय जोरदार खूप हो. आहे. बरं बघा. आता जो ओंकार घेतला किंवा त्यापूर्वी आपण दीर्घ श्वास घेतला. बघा, ज्यावेळेस आपण जो आता 7-8 दिवस झाले जो अभ्यास करतोय प्रॅक्टिकलचा, त्याच्यामुळं तुमच्या श्वसनावरती काही परिणाम दाखवतोय का? होतोय का बघा? सांगा, कुणाला काय अनुभव वाटतोय का? एक तर आपण जे श्वसनाचे प्रकार केले, हं, त्यानुसार जिथे श्वास जातो तिथे आता लक्ष जाते. म्हणजे ते उदरीय श्वसन केलं की तिकडे लक्ष जातं. हं. हे एक गोष्ट किंवा आता जाणवते. ठीक आहे. सजगता म्हणायचं त्याला. श्वासाची सजगता. श्वास कुठं जातोय ते कळतं आपल्याला. ठीक आहे. आणखीन म्हणजे श्वास भरण्यासाठी वेळ लागतो. यामध्ये काही फरक पडलाय का कुणाला तुम्हाला? सांगता येईल? क्षमता वाढली ना श्वास घेण्याची. हां. श्वास श्वास धारण भर करण्याची क्षमता वाढली. श्वास भरायला वेळ लागतो. लगेचच हो. श्वास भरत. ठीक आहे. बघूया, पुढे जाऊया. काल कुठपर्यंत आलोय आपण? काल कोणता भाग पाहिला? सांगा पटकन कोणता? स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ योगा थेरपी हा मॉड्यूल संपलाय. काय म्हणलात? स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ योगा थेरपी हा मॉड्यूल संपलाय म्हणलं आता. संपलाय का संपायचा आहे अजून? शेवटचा मुद्दा आपला काय चालू होता बघा त्याच्यामध्ये. शेवटचा मुद्दा काय चालू होता? की आपण हे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्कोप बघत होतो आपण, व्याप्ती हो. योगाची. बरोबर आहे का? ते आपलं संपलेलं आहे. लिमिटेशन मध्ये काय भाग बघितलाय आपण? बघितलाय का काय भाग? ही संस्था लिमिटेशन. बघितलीत ना आपण 6-7 संस्था. संस्था तेवढ्या बघितलेल्या आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून. हो त्याच्या हो. अगोदर त्याच्या अगोदर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं, स्कोप बघितले. हम्म. लिमिटेशन्स काय आहेत ते थोडं बघूया 5 मिनिटांमध्ये आणि बाकीचं पुढे जाऊया. लिमिटेशन म्हणजे काय? तर मर्यादा. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये पॅथी कोणतीही असू द्या, आयुर्वेद असू द्या, ॲलोपॅथी असू द्या, होमिओथेरपी असू द्या किंवा फिजिओथेरपी असू द्या, आणखीन नॅचरोपॅथी असू द्या, कुठल्याही पॅथ्या असू द्या किंवा थेरपी असू द्या. प्रत्येकामध्ये तिचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तिची काहीतरी एक वेगळी तत्व असतात. तसंच आणि तिचे काही लिमिटेशन सुद्धा असतात. प्रत्येक थेरपीचे लिमिटेशन सुद्धा असतात. तसंच त्या ॲलोपॅथीची सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्या सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत, त्रुटी आहेत. तसंच नॅचरोपॅथीचे पण आहेत, आयुर्वेदाचे पण आहेत. तसंच योगाचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मग काय सांगता येईल? जसं की एखाद्या याच्यावरती आपण उपचारात्मक जर तिथं प्रयोग करत असेल योगा थेरपीचा, तर ही जी थेरपी आहे दीर्घकालीन थेरपी. कशी आहे? दीर्घकालीन. दीर्घकाळ. म्हणजे ह्याचं काय आहे हे लिमिटेशन आहे. म्हणजे जसं की बघा आता आपण ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, पटकन गोळी घेतली की तास ते दीड तासामध्ये आराम मिळतो. बरोबर आहे? हो. जास्तीत जास्त दीड तासामध्ये अर्धा तास ते 1 तास असं लागतं गोळीला तिथं हे काम करण्यासाठी. म्हणजे पटकन विलाज तिथं होतो. परंतु आपण आजच योगा केलाय आणि आजच त्याचा फरक दिसतो का? असं दिसतं का कुठं? आता समजा तुमच्या गुडघेदुखी आहे. गुडघेदुखीसाठी तुमच्याकडे क्लायंट आलाय आणि त्याला योगा थेरपी तुम्ही चालू केली आहे. आज तुम्ही सकाळी-सकाळी योगा शिकवला, त्याला एक सत्र घेतलं त्याचं. तर मग आज लगेचच त्याच्या गुडघ्यावरती परिणाम तुम्हाला दिसून येतो का? नाही. दिसून येत नाही. कमीत कमी 8 दिवस, कमीत कमी 8 दिवस तरी त्याच्यावरती जावे लागतात. त्याच्यानंतर मग हळू-हळू त्याच्यामध्ये प्रगती होऊन जाते. म्हणजेच हे योगा थेरपीचं एक लिमिटेशनच आहे. आलं का लक्षात? म्हणजे वेळ जास्त लागणे.
झटपट इलाज नसेल तर, परंतु विलाज वेळ जास्त लागेल, परंतु विलाज कसा आहे, समोर विलाज नसतं करणे. विलाज सुद्धा दीर्घकालीन आहे, उपाय सुद्धा दीर्घकालीन आहे. म्हणजे समजा आता आपण गुडघेदुखीची गोळी खाल्ली, आता डायक्लो असं असते, डायक्लोफेनॅक, ॲसिक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल असं एखादी खाल्ली, किती तास काम करते? 24 तास काम करते, बरोबर आहे. मग आणखीन एक दिवस झाला की दुसऱ्या दिवशी परत गुडघे दुखतात, परत दुसरी खावी लागते, परत तिसऱ्या दिवशी दुखतात. म्हणजे वयस्कर जी मंडळी आहे बघा, वयस्कर जी मंडळी आहे ती, काही लोक त्यांना रोज गोळी घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, किंवा रोज गोळी घेतल्याशिवाय ते त्यांचं दुखणं कमीच होत नाही, असं आपण तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं असेल, बरोबर आहे. कारण हो. त्या वेदना ज्या असतात असह्य वेदना असतात, त्या सहन होत नाही. त्या सहन करत बसल्यापेक्षा गोळी खाल्लेलं बरं म्हणतात. मग आपण त्याला काय म्हणतो, रोज रोज गोळी खाऊ नका, किडनी खराब होती म्हणतो. मग ते म्हणतो, बरं झालं देवानं लवकर नेलं तर चांगलं होईल असं म्हणतो. म्हणजे काय, तर वेदना सहन करण्याची ताकद, त्याची कॅपॅसिटी संपलेली असते संपले. तिथं. आता हा रोज रोज गोळ्या खाऊन याचे गुडघे भिनलेले आहेत, गोळ्यांनी भिनलेले आहेत गुडघे. मग तिथं तुम्ही आज लगेचच योगा थेरपी शिकवली आणि लगेचच विलाज होईल का, असं तिथं दिसून येत नाही. परंतु वेळ का लागेना, पण आता याच्यामध्ये त्या लोकांची किंवा त्या क्लायंटची जागरूकता, योगा थेरपीकडची जागरूकता वाढणं गरजेचं आहे लोकांची. आणि आता अलीकडच्या काळामध्ये वाढत सुद्धा आहे, बरोबर आहे. जे सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले आहेत, अशा लोकांची तर जागरूकता खूप वाढलेली आहे. कारण साईड इफेक्टला ते घाबरतात, आणि घाबरणं गरजेचं सुद्धा आहे. त्याच्यानुसार ते मग इतर थेरपीला बाजूला सारून योगा थेरपीकडे वळत आहेत, किंवा आयुर्वेदाकडे वळत आहेत. आता ॲलोपॅथीचा जरी डॉक्टर असला तरी ॲलोपॅथीच्या गोळ्या तो खात नाही रोज सारखं सारखं, कारण त्याला माहित असतं त्याचे दुष्परिणाम किती असतात. त्याच्यामुळं तो मग इतर काही गोष्टींचा अवलंब करून त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल का, असं त्याच्या दृष्टिकोनातून बघतो. मग आता वेळ जरी लागला तरी त्याच्यावर झालेला उपचार मात्र तो सुद्धा दीर्घकालीन टिकणारा असतो. आता हे व्याप्तीमध्ये गेलं, बरोबर आहे. उपचार दीर्घकालीन झाला, हा विषय कशामध्ये गेला? व्याप्तीमध्ये गेला. आणि उपचार व्हायला वेळ लागतो, हा कशामध्ये आला? मर्यादेमध्ये आला, लक्षात. आता त्याच्यानंतर आणखीन काय सांगता येईल मर्यादेमध्ये? तर सर्वांसाठी योग सारखाच नाही, ही एक त्याची ही आहे, मर्यादा आहे, बरोबर आहे. तर आता उच्च रक्तदाब असणाऱ्यासाठी योगा वेगळा असणार आहे, बरोबर आहे. किंवा डायबिटीज असणाऱ्यांसाठी वेगळा असणार आहे, दमा असणाऱ्यांसाठी वेगळा असणार आहे, किंवा कंबरदुखी असणाऱ्यासाठी वेगळा असणार आहे, हर्निया असणाऱ्यासाठी वेगळा असणार आहे. म्हणजे किंवा त्या क्षेत्राशी संबंधित. आता समजा एखाद्याला मानेचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, पेन आहे, आणि आपण त्याला कमरेवर म्हणजे खालच्या लोअर बॅक म्हणजे खालच्या भागामध्ये परिणाम करणारी जर त्याला आसनं देत असेल, तर त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे का हो? नाही. उपयोगाचं आहे का त्याला? ते उपयोगाचं नाहीच त्याच्यासाठी. किंवा आपण त्याच्याकडून सूर्यनमस्कार करून घेतोय, त्याच्याकडून वेगवेगळे प्राणायाम करून घेतोय, त्याच्याकडून षटकर्म करून घेतोय, हे त्याच्यासाठी उपयोगी ठरणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे पर्टिक्युलर त्या भागासाठी, आलं का लक्षात? पर्टिक्युलर त्या भागावर इफेक्ट करणारा अभ्यास त्याला देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि सर्वांसाठीच तो अभ्यास सारखा असेल असंही त्याच्यामध्ये नसतं. तर त्या रोगानुसार त्यांचा अभ्यास हा वेगवेगळा असतो. त्यासोबत त्यांच्या कॅपॅसिटीनुसार सुद्धा योग तिथं कमी जास्त होतो. लक्षात. आपण बरेच वेळेस समजा आता भस्त्रिका आहे. भस्त्रिका प्राणायामाचे आपण 3 प्रकार सांगतो. सामान्य गती, मध्यम गती, तीव्र गती असे वेगवेगळे प्रकार सांगतो. परंतु मग तीव्र गती सांगायला गेलं की तिथं म्हणतो की अशक्त लोकांनी करू नये म्हणतो. म्हणजे अशक्त लोकांसाठी सुद्धा तिथं बदल आहे, आणि जे दष्टपुष्ट आहे अशा लोकांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये बदल आहे. म्हणजे त्यांच्या शरीराच्या क्षमतेनुसार सुद्धा तिथं हा योगा देणं गरजेचं असतं. त्यासोबत लिमिटेशन मध्ये आणखीन काय सांगता येईल? तर बघा. अजून एक मुद्दा सांगता येऊ शकतो हा की उत्तम प्रशिक्षक मिळणं
हे पण मर्यादित गोष्ट आहे. म्हणजे इतकं निश्चित पक्का प्रशिक्षक लवकर सापडत नाही योगामधला पण. आता याच्यावरतीच मी एक हे सांगतो बघा, उदाहरण सांगतो मी. 2018 साली काय झालं, योग शिक्षक भरती झाली. कशामध्ये? 19 साली. कशामध्ये? आपले जे प्राथमिक आरोग्य आरोग्य विभागात. PSC उपकेंद्र किंवा उपकेंद्रावरती योग शिक्षकांची भरती झाली. आणि केल्यानंतर आता काही जे लोक होते, काही डिप्लोमा केलेले होते, काही डिग्री केलेले होते, काही QCI ची परीक्षा दिलेली होते, काही जे होते ते काही दिवस उगं असं सहजच 3-4 दिवसाचं शिबिर केलेले, 10 दिवसाचं शिबिर केलेले, 8 दिवसाचं शिबिर केलेले असे पण होते. मग सुरुवातीला प्राधान्य जास्तींना दिलं, परंतु शेवटी जागा जास्त असल्यामुळं काय झालं, जे 7-8 दिवस शिबिर केलेले त्यांना पण घेतलं गेलं. असं झालं. नंतर तक्रारी यायला लागल्या. काय? तर एकानं असं करून घेतलं होतं, की आमच्या याच्याकडच्या विभागातल्या एका व्यक्तीनं, की त्याला सर्व्हायकलचा त्रास आहे. म्हणजे अ, मानदुखीचा. त्याला बेल्ट आहे, मानेचा बेल्ट लागलेला आहे आणि त्याच्याकडून हलासन करून घेतलं गेलं. म्हणजे हे किती चुकीचं आहे बघा बरं. खतरनाक गोष्ट एकदम. बरोबर आहे. म्हणजे त्याचं सर्व्हायकल आयुष्यात कमीच होऊ नये. बरोबर आहे. आणखीन त्याची गादी वगैरे मागे सरकण्याचा हा प्रकार त्याच्यामध्ये घडू शकतो. बरोबर आहे. रवी सरांनी आता म्हणल्याप्रमाणे उत्तम प्रशिक्षक मिळणं सुद्धा तिथं आवश्यक आहे. खूप साध्या-साध्या गोष्टी सुद्धा त्याच्यात विचार करण्यासारख्या असतात आणि त्या विचार करून आपण त्या पुढच्या व्यक्तीला तो थेरपी देणं हे आवश्यक असतं. त्यासोबत आणखीन लिमिटेशन मध्ये काय सांगता येईल बघा? एक मिनिट हां. हं, हं. एक मिनिट. हां, त्याचप्रमाणे आता त्यांनी म्हणल्याप्रमाणेच योगाचं अपूर्ण ज्ञान हे धोकादायक असू शकतं. हे सुद्धा लिमिटेशनमध्ये येतं बघा. आता हे बघा, काही लोकांना इतरांकडून प्रशिक्षण मिळेल. हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या लिमिटेशनमध्ये घालता येतील. योग्य तज्ञ व्यक्ती प्रशिक्षक म्हणून असणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक जे असतात ते काय करतात, स्वतः पुस्तकं वाचून किंवा टीव्हीवरचं बघून किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून ते ऐकून असं योगा करणारी सुद्धा बरीच मंडळी आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे ज्ञान आहे, ते कसं आहे अर्धवट आहे. आलं का लक्षात? म्हणजे आणि जर योगा करताना आपण पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, की प्राणायाम करणं असेल म्हणा, की त्याच्यामध्ये किती दक्षता असणं गरजेचं आहे. ना आमच्या इथलाच एक व्यक्ती होता. मागं खूप पतंजलीचं वारं होतं बघा त्यावेळी. मग तो व्यक्ती 1,500 हजार कपालभाती करायचा. 1,500 हजार कपालभाती. आणि शेवटी एका दिवशी असं झालं, की तो बेशुद्ध पडला आणि त्याला ॲडमिट करावं लागलं. आणि ॲडमिट केल्यानंतर मग डॉक्टरांनी असं सांगितलं, की त्याच्या फुफ्फुसावरती सूज आलेली आहे आणि ती सूज कमी होईल का नाही होईल हे सांगता येणार नाही. कारण फुफ्फुसाला इजा झालेली आहे, मध्ये रक्तस्राव झाला असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा किती धोकादायक आहे. म्हणजेच असं सुद्धा बघा आपण ज्यावेळी कुंडलिनी जागरण वगैरे असे जे ही पुस्तकं वाचतो, त्याच्यामध्ये कपालभाती म्हणा 1-1 तास करावी, अनुलोम-विलोम 1-1 तास करावं, भस्त्रिका अर्धा तास करावी, असं वेगवेगळं वर्णन त्याच्यामध्ये सापडत असतं. परंतु आताच मी म्हणल्याप्रमाणे अर्धवट जे ज्ञान आहे, ते धोकादायक आहे. म्हणजे त्यांना फक्त ते केल्यानं कुंडलिनी जागृत होऊ शकते, हे ज्ञान आहे. परंतु अतिरेक जर झाला, व्यायामाचा जर कोणताही व्यायाम असो मग त्याच्यामध्ये, सूर्यनमस्कार असतील किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचा व्यायाम असतो. कुण्याही प्रकारच्या व्यायामामध्ये किंवा जर तिथं अतिरेक झाला, तर त्या ठिकाणी आपली शारीरिक क्षमता कमी पडते. शारीरिक क्षमता कमी पडते आणि त्याचं असं झालं, की ती व्यक्ती दगावली. बघा, म्हणजे इतकं त्याच्या फुफ्फुसाची अतिरिक्त उपयोग त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी केलेला होता आणि हे कशाखाली झालं हो? कशामुळं झालं? अर्ध योगाचं अर्धवट ज्ञानामुळे. अर्धवट ज्ञान असल्यामुळं झालं. अर्धवट बरोबर आहे? ज्ञान, अतिरेकीपणा असंच आहे. हं.
किंवा अति उत्साह पण आला त्याच्यात. अतिउत्साह पण असेल पहिल्या दिवशी, परंतु अतिउत्साहपणा असला तरी जास्त केलं तरी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला कळतं की बाबा आपण अतिउत्साहपणा केलेला आहे म्हणून. ठीक आहे. अतिरेक सुद्धा, आता योगामधला अतिरेक सुद्धा गरजेचा नाही बघा. म्हणजेच आपली शारीरिक कॅपॅसिटी लक्षात घेऊन योगाचा अभ्यास करणं ते सुद्धा आवश्यक आहे. आता पूर्वी आणखीन एक प्रचलित झालेलं होतं बघा, की वज्रासन जे आहे, वज्रासन केल्यामुळं अन्नपचन होतं. बरोबर आहे. होतं पण पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, चांगला परिणाम होतो, अन्नपचनास मदत होते. का होते? किंवा जेवण केल्यानंतर लगेचच केलं जाणारं आसन जे होतं, एकमेव आसन म्हणजे वज्रासन होतं. का? त्याच्यामध्ये काय प्रक्रिया व्हायच्या? जसं की बघा, आपण रक्ताभिसरणाचा हा विषय बघितला. जसं की आपण आता मी बोलतोय, तर माझ्या ओठांकडे रक्ताचा प्रवाह जास्त होत असतो. बरोबर आहे. मी विचार करतोय, तर माझ्या मेंदूकडे जास्त रक्तपुरवठा होत असतो. मी श्वसन करतोय, दीर्घ श्वसन करतोय, फास्ट श्वसन करतोय, तिकडे रक्तप्रवाह जास्त असतो. मी चलतोय, तर माझ्या पायाकडे रक्तप्रवाह जास्त होत असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण भोजन केलेलं असतं, त्यावेळी अन्न पचवण्यासाठी रक्तप्रवाह तिकडे जास्त होत असतो. आलं का लक्षात? म्हणून आपल्याला झोप का येते बघा बरं. जेवण केल्या झोप येते, गुंगवतं. बरोबर आहे. डोळे झाकतात, आळस येतो. का? तर रक्त आता म्हणजे कसं, इतर भागामध्ये जे रक्त जात होतं, ते सुद्धा आपल्या पोटाकडे वळवलं जातं. म्हणजे मेंदूकडे जात होतं किंवा आपल्या इतर अवयवाकडे जात होतं. ते त्यांच्याकडचं ते काढून आपल्या पोटाकडे जास्तीत जास्त कसं ते अन्नपचनासाठी लागेल त्याचा वापर तिथं त्या ठिकाणी केला जायचा. मग वज्रासनामध्ये काय क्रिया होते, ज्यावेळी आपण वज्रासनामध्ये बसतो, मांडी वगैरे दुमडून वगैरे, तर त्याच्यामध्ये पायाकडचा रक्तप्रवाह जो आहे, तो बंद होतो तात्पुरता, बंद करता येतो आपल्याला. कमी करता येतो. आलं का लक्षात? म्हणजे जास्तीत जास्त रक्तपुरवठा आपल्या पोटाकडेच होईल अशी त्याच्यामध्ये रचना असते. आणि ती क्रिया वायू विजन पण होतं. काय म्हणलात? अतिरिक्त वायू विजन पण होतं, म्हणजे जो वायू साठलेला असतो तो पण विजन त्यातनं होतो. हां. पण त्याच्यामुळं ते अन्नपचनासाठी चांगलं राहायचं. पण मग तिथं काय झालं, की अर्धा-अर्धा तास, 1-1 तास वज्रासनामध्ये बसण्याची प्रचार त्या ठिकाणी झाला आणि नंतर असं व्हायला लागलं, की त्यांचे गुडघे दुखायला लागले. गुडघे दुखायला लागले किंवा जी व्यक्ती ठीक आहे 15 मिनिट बसावं, 10 मिनिट, 15 मिनिट बरोबर आहे. परंतु 1-1 तास बसणं मात्र तिथं चुकीचं ठरतं. आलं का लक्षात? मग काय होतं वज्रासनामध्ये आणखीन एक क्रिया काय होते, आपल्या गुडघ्यामधल्या गाद्यांचं कॉम्प्रेशन होत असतं. असं फोल्ड केल्यामुळं. आलं का लक्षात? त्याचं कॉम्प्रेशन होत असतं किंवा हीच गोष्ट ज्यांचे गुडघे दुखत आहेत किंवा जे लोक अतिशय लठ्ठ आहेत, असे लोकसुद्धा वज्रासनामध्ये बसायला लागले अन्नपचन होतो म्हणून. तर त्याच्यामुळं अतिरिक्त वजन असणाऱ्यांनी सुद्धा वज्रासन करू नये किंवा ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी सुद्धा वज्रासन करू नये. या गोष्टी ज्या आहेत, त्या टाळण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना माहीत नव्हत्या. त्या माहीत नसल्यामुळं ते करायला गेले आणि परत त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास वगैरे जो जो आहे, तो वाढायला लागला. असं झालं किंवा काही लोकांना वज्रासनामध्ये बसण्याची योग्य पद्धत सुद्धा माहीत नव्हती. योग्य पद्धत सुद्धा माहीत नव्हती. आता वज्रासनामध्ये आपले अंगठे जे असतात ते मध्ये जुळतात बघा. बरोबर आहे? आणि टाचा ज्या असतात त्या बाहेर येतात. आणि आपला सीटचा जो भाग असतो ते दोन्ही टाचांच्या मध्ये बसत असतो. परंतु काही-काही लोकांनी वज्रासन असं केलं, की दोन्ही पाय असं जुळालेले असतील, दोन्ही टाचा जुळालेल्या असतील, दोन्ही बोटं असं सरळ असतील आणि त्याच्यावरती ते बसायला लागले. असा प्रकार सुद्धा घडून यायला लागला. म्हणजे हे सगळं कशामुळं झालं? मग अशा प्रकारे जर वज्रासनामध्ये बसलं, तर कोणत्या भागाला ताण जास्त पडतो? तर आपला जो घोट्याचा जॉइंट जो आहे बघा, घोट्याचा जो जॉइंट आहे, त्याच्यामध्ये अतिरिक्त ताण निर्माण होतो, अतिरिक्त ताण पडतो आणि तो सुद्धा कसा आहे, त्यांच्यासाठी हानिकारक आहे. बरोबर आहे. म्हणजे अर्धवट ज्ञान, आसन कसं केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, कोणी नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तिथं भान ठेवून करणं योगामध्ये गरजेचं आहे. म्हणजेच
आपण योगाच्या लिमिटेशन्स मध्ये हे सुद्धा सांगू शकतो की अपूर्व ज्ञान सुद्धा धोकादायक आहे. असं वेगवेगळ्या आणखीन एक त्याच्यामध्ये लिमिटेशन आपल्याला आहे की एमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला मदत होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं की जसं की आता बघा, लागलेला आहे, खरचटलेला आहे, पडलेला आहे, तर किंवा कापलेला आहे, तर त्याला ते शिवावं लागतं, म्हणजे टाके घालावे लागतात, बरोबर आहे. किंवा अ, हाड मोडलेलं आहे, अशा आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झालेला आहे आणि लगेच आपण त्याला योगा करायला लावू असं होतं का कधी? होत नाही. बरोबर आहे. म्हणजे एमर्जन्सीच्या काळात. आता समजा आज तुम्ही सकाळी काहीतरी खाल्लेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे आणि तुम्हाला आगवण लागलेली आहे. बरोबर आहे. आगवण सुद्धा एक विकारच आहे. मग आता आज आगवण लागली म्हणून तुम्ही जर योगा केला तर ते येतं का? शक्य आहे का ते? म्हणजे एमर्जन्सीच्या काळात येत नाही. किंवा तुम्हाला पोट दुखतंय तुमचं. खूप अतिशय प्रमाणामध्ये पोट दुखतंय. पोट दुखण्याची कारणं वेगवेगळी असतील. आता पोट दुखतंय म्हणून लगेचच कपालभाती तुम्ही करू शकता का हो? कपालभाती पोटासाठी चांगली असते. म्हणून लगेचच तुम्हाला कपालभाती केलं तर त्या पोट दुखण्यामध्ये आराम पडेल का? पडणार नाही. बरोबर आहे. किंवा आता रात्रभर पोट दुखलेलं आहे. सकाळी-सकाळी शौचाला जाऊन आलो आणि लगेच कपालभाती करायला लागली. लगेचच कमी होता का? होत नाही. म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो, की एमर्जन्सीच्या काळामध्ये सुद्धा तिथं योगाचा उपयोग होत नाही. काही ठिकाणी होत असेल, पण काही ठिकाणी होणार नाही. असं वेगवेगळी लिमिटेशन्स आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तुम्हाला एखादं सांगता आलं तर सांगा तुम्ही पण. नसेल तर आपण पुढे जाऊया. तुमच्या अनुभवानुसार एखादी सांगता आलं तर सांगा कोणतं? त्याच्यात फक्त एक मुद्दा जाणत होतो, लिमिटेशन्स नाही, पण हं, योगामध्ये सातत्य राहत नाही. हं. म्हणजे किती जरी पक्का योग वाला असला तरी वर्षाच्या त्याच्यामध्ये किती सातत्य राहत नाही, गॅप पडतो मध्ये. हं, म्हणजे इतकी प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करायला लागते ते करण्यासाठी. ते एक बरोबर. लिमिटेशन्स आहे एका अर्थाने. म्हणजे लिमिटेशन आहे, पण त्याची सवय होऊ शकते बघा नंतर-नंतर. नंतर-नंतर म्हणजे आता समजा, परंतु तसं आपण हे ऐकलेलं आहे बघा, 21 दिवस जर आपण एखादी गोष्ट केली किंवा आपल्याला एखादी गोष्ट सोडायची आहे, खरंच तो परिणाम होतो बरं का. मी अनुभवलंय त्या गोष्टीचा. म्हणजे समजा आपल्याला एखादी सवय आहे, ती जर मोडायची असेल, तर त्या सवयीपासून आपण 21 दिवस लांब राहायचं. त्या बरोबर मोडायला लागते ती. मोडते. बर बर. तसा माझा सुद्धा आहे. आणि ती सवय आपल्याला होती, याची सुद्धा आपल्याला जाणीव नसते. मग असं होतं, की परंतु काही अलीकडचा जो कालावधी आहे, त्याच्यामध्ये योगामध्ये सलगता आपण ठेवणं, हे गरजेचं आहे. म्हणजे जाणीवपूर्वक सलगता ठेवणं. जाणीवपूर्वक एकदा जर सलगता निर्माण झाली, समजा महिना, 2 महिने, 3 महिने अशी जर सलगता निर्माण झाली, तर नंतर ती काय होते, आपल्या लाईफस्टाईलचं अंग तिची एक हेच होऊन अंगीभूत जातं. होऊन जाते. अंगीभूत होऊन जातं आणि ते केल्याशिवाय करमत नाही. तर याच्यामध्ये एक नियम गरजेचा आहे बघा. आपल्याला 1 तास मिळत नसेल तर अर्धा तास, अर्धा तास नसेल तर 15 मिनिटं, 15 मिनिट नसेल तर 5 मिनिटं उपलब्ध आणि वेळेत काही करायचे, जेवढे होईल वेळेत उपलब्ध तेवढे. शक्य नसेल तर कमीत कमी सूर्यनमस्कार. आता तुम्हाला आसनं करणं होत नाहीत, प्राणायाम करणं होत नाहीत, वेगवेगळे बंद करणं होत नाहीत. जर होतच नसेल, तर कमीत कमी रोज 12 सूर्यनमस्कार तरी घालायचे. असा नियम ठेवायचा. रोज शौचास जाऊन आलं, की पहिल्यांदा 12 सूर्यनमस्कार, मग नंतर दात धुणं, दात घासणं, नंतर अंघोळ करणं, असं तसा हेच करायचं, शेड्यूलच करायचा. रोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवायचा त्याला. मग ते शक्य होतं. समजा कुठेतरी गावाला जायचंय, लवकर उठायचंय, लवकर हे करायचंय, तरी सुद्धा 12 सूर्यनमस्काराचा वेळ नसला तरी 3 तरी घालायचेच. 3 नाही घालता आलं तर 2 तरी घालायचे किंवा 1 तरी घालायचाच. म्हणजे नियम मोडायचा नाही. आपण जसं ह्याचा नियम मोडत नाहीत बघा काही लोकं. देवपूजेचा म्हणा किंवा असे काही नियम असतात. बरेच जणांच्या लाईफमध्ये असे नियम असतात. मग तसं त्याला प्राधान्य देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. असं जर प्राधान्य आपण देऊन केलं, तर आपण ते आपल्याला अंगवळणी पडतं आणि ते शक्य होतं. आणि असा नियम तुम्ही सुद्धा ठेवावा सर्वांनीच. फक्त योगाचं तर थेरॉटिक बी.के. सायंगर काय म्हणतात बघा, योगा ही थेअरी नाही, ती जीवनशैली.
योगामधला 12 सूर्यनमस्कार जास्तच वाटतात ना सर? जास्त नाही, कमी आहे तुला. कारण हृदयाच्या आपल्याला तितकं आवश्यक आहे. कोण आहे, कोण बोलते बघा, नीट करा. 12 सूर्यनमस्कार जास्त नाही, कमीच आहे. 21 म्हटलं असतं तर जास्त झाले असते. असं आहे. 5 म्हणले तर मग खूपच कमी होतील. ठीक आहे, हा विषय 12 वेगळा. आवश्यकच आहेत. आवश्यक आहे ते हा, पॅकेज हा. आहे. जसं की 500 mg ची गोळी असते, तसं ती 12 सूर्यनमस्काराचं पॅकेज आहे. ते कमी जास्त करायचं, म्हणजे mg कमी जास्त केलं की मग फरक वेगळा जाणवतो. मला असं आहे. जास्त फायदे मिळू शकतात जास्त केल्यास, कमी केल्यास तिथे फायदे मिळू शकत नाही, असं तिथं दिसून येतं. ठीक आहे. मग आणखीन एक 45 ते 50 वयापर्यंत 100 केले पाहिजेत, म्हणजे एका घोड्याची ताकद येते व्यक्तीमध्ये. उलट आता वय झाल्यानंतर थोडं कमी करायला पाहिजे 50 नंतर. 100 करणाऱ्यापैकी कोणी राहिले नाहीत आता. तितकी कॅपॅसिटी पण राहिली, कॅपॅसिटी पण तितकी लोकांची. आता साधं थोडंसं आपल्यापैकी आहे का कोणी? नाही, 100 त्याचा अनुभव 100 मी आम्ही करतो सर, पण रोज 100 नाही करता येत. असे हा, रोज नाही 100 करू शकत, पण एका वेळी 100 करता येतात. ठोसर साहेबांनी आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे, खूप अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. सर, सलग किती दिवस केला तुम्ही सूर्यनमस्कार? सलग किती दिवस करता आले? मी मध्ये रथसप्तमी पासून पर्यंत केले होते. पूर्ण 20 दिवस रोज 100 नमस्कार. हा. ठीक आहे. बघा, आणखीन एक विषय याच्यामध्ये असा होता की बघा, आपण आता पुढच्या विषयाकडे वळूया थोडं, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो पॉइंट आहे योगा थेरपीची तत्वे. योगा थेरपीची तत्वे असं आहे तो पॉइंट. मग त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय पाहायचं आहे, किंवा तत्व कशाला म्हणता येईल, सांगता येईल कुणाला तत्व कशाला म्हणायचं आहे? तत्व कशाला म्हणायचं? संकल्पना. नाही, मूळ जे आहे. इंग्रजी शब्द आहे. म्हणजे बघा, आता मी सांगतो ऐका. तत्व म्हणजे काय? ती मूळ कशावरती आधारलेली आहे, बेस काय, बेस काय आहे. तर जसं की नॅचरोपॅथी आहे, नॅचरोपॅथीची तत्व काय असतात, किंवा नॅचरोपॅथीमध्ये वेगवेगळी थेरपी असतात. फास्टिंग थेरपी, हायड्रोथेरपी, मॅग्नेट थेरपी, असं वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे जसं की फास्टिंग थेरपी आहे. फास्टिंग थेरपीमध्ये काय असतं की उपाशी राहावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे त्या फास्टिंग थेरपीचं मूळ तत्व जे आहे ते काय आहे, उपाशी राहणे हे त्याचं मूळ तत्व आहे. म्हणजे त्या व्यक्तीला उपाशी ठेवून त्याच्यावरती चिकित्सा केली जाते. आलं का लक्षात? पण त्याचं नाव काय आहे, उपवास चिकित्सा. आणि तिच्या मागचं तत्व काय आहे, उपाशी ठेवणे, उपाशी राहणे, आणि तसं ठेवून राहून त्याच्यावरती चिकित्सा केली जाते. पण त्याचप्रमाणे आता योगाच्या तत्वामध्ये मग काय काय सांगता येईल, वेगवेगळी तत्व त्याची सुद्धा आहेत. आता जसं की यम नियम आहेत, आसन आहेत, प्राणायाम आहेत, या वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्याच्यामध्ये एक बघूया आपण सुरुवातीला. बघा, हे अशा प्रकारची तत्वे त्याच्यामध्ये आहेत योगामध्ये. म्हणजे आता त्याचं मेन बेस काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण पहिल्यांदा हे अशा स्वरूपामध्ये लिहून घेतलं तरी चालतं. यम नियम पहिलं तत्व आहे, आणि त्याचा मूळ जो उद्देश आहे तो सकारात्मकता किंवा तत्वज्ञान याच्याशी निगडीत आहे. या बेसवरती तो आधारलेला आहे. आणि त्यानंतर आसन, व्यायाम, सूर्यनमस्कार, अशा ज्या क्रिया आहेत, त्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या कशावरती, शारीरिक हालचाली याच बेसवरती आधारलेल्या आहेत.
आणि त्यानंतर प्राणायाम हा ऊर्जा याच्यावरती आधारित आहे. ध्यान धारणा समाधी ही विश्रांती, शारीरिक विश्रांती याच्यावरती आधारित आहे. षटकर्म हा शुद्धीकरणावरती आधारित असलेला भाग आहे. त्याच्यामध्ये आपण आसनांचा किंवा सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार याला काय म्हणले आपण, शारीरिक हालचाली असं म्हटले. मग बघा, तर इथं मेन जो मुद्दा आहे ते काय तत्व आहे त्याच्या मागचं, तर शरीराला निरोगी राहण्यासाठी शरीराच्या हालचाली असणं अत्यावश्यक. बघा काय तत्व आहे त्याच्या मागे, शरीर निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली असणं अत्यावश्यक आहे. परंतु या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली अलीकडच्या जीवनशैलीमध्ये कमी झालेल्या आहेत. बरोबर आहे. जसं की आता बघा मोटरसायकल आलेली आहे. मोटरसायकल आल्यापासून सहसा कोणी चालत फिरते काय हो कोण? बघा, साधं एक 100 मीटरवरी जरी दुकान असलं, 500 मीटरवरती जरी दुकान असलं तरी तो पटकन गाडीवर बसतो आणि पटकन काहीतरी त्याची वस्तू घेऊन येतो. बरोबर आहे. किंवा म्हणजे ही सुद्धा कशी शैली झाली आहे, निष्क्रिय जीवनशैली झाली आहे. बरोबर आहे. म्हणजे शारीरिक हालचाली कमी. आता मग या शारीरिक हालचाली कमीमध्ये आपण 2 प्रकार सांगू शकतो, की जास्त वेळ बसून राहणे किंवा जास्त वेळ बसून राहणारे व्यक्ती, कर्मचारी, माणसं असा बैठी काम करणारा वर्ग एक असेल आणि त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणारा एक वर्ग, असा 2 वर्ग आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आता समजा एखादा ऑफिसमधला कर्मचारी आहे. भली मोठी त्याला पगार आहे. मग तो शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहे. कसं बघा, सकाळी उठतो, त्याची काही कार असेल, गाडी असेल त्याच्यामध्ये बसणं, म्हणजे जिथं आपलं काम आहे तिथपर्यंत त्या गाडीमध्ये जाणं. त्याच्यानंतर जर वर 5व्या ते मजल्यावर जेवायला करू ना. 5व्या मजल्यावर जर त्याचं काम असेल तर लिफ्टमध्ये बसणं आणि वर जाणं. बरोबर आहे. मग तिथं थांबणं, दिवसभर 12 पर्यंत काम करणं, जेवण करणं, गप्पा-गोष्टी करणं. हे शारीरिक हालचाली जितक्या आवश्यक आहेत तितक्या त्याच्या होता आहेत का? होत नाही. पुन्हा काम संपलं की पुन्हा लिफ्टमध्ये बसून खाली येणं, पुन्हा गाडीत कारमध्ये बसणं, पुन्हा घरला येणं, घरात आलं की निवांत विश्रांती घेणं असा विषय येतो. पुन्हा मार्केटला वगैरे जायचं झालं, की पुन्हा गाडीवरती बसून मार्केटला जाणं. आलं लक्षात? आणि गेलं की बाजारामध्ये आता मॉलमध्ये जातो डायरेक्टच. मॉलमध्ये मोठा व्यक्ती असल्यामुळं मॉलमध्ये जातो. मग मॉलमध्ये गेलं की त्याला सगळंच मिळतं तिथं. सगळ्या वस्तू घालायच्या पिशवीमध्ये भरून परत मग घराकडे आणखीन. बरोबर आहे. म्हणजे काय, जीवनशैली कशी झाली, निष्क्रिय झाली. शारीरिक हालचाली कमी झाल्या. आता हे पूर्वी शहरामध्ये खूप दिसून यायचं, पण तेच आता खेड्यांमध्ये सुद्धा दिसतंय. आता सकाळी लोक धार काढायला चलत जाणार गेलेत, गाडीवर चाललेत. बरोबर आहे. गाड्यांचं प्रमाण वाढलं. बरोबर आहे. किंवा सकाळी टॉयलेटला सुद्धा जाताना पूर्वी लोक चालत जायचे. खेड्यामध्ये आताही बाहेर जातात. पण पूर्वी चालत जायचे, आता मोटरसायकल. बाटली वगैरे घेऊन गाडीवरती जाणार. येणार पण गाडीवरती. धार काढायला पण गाडीवरती. दूध घालायला गाडीवरती. असे म्हणजे जितकं आपल्या शारीरिक हालचाली कमी, तितकं आपण आपल्या आरोग्याशी आपण खेळतोय. तितकं आपण आपल्या आरोग्याशी निष्क्रियता बाळगतोय. आणि म्हणतात सहजच मग 30व्या वर्षीच उच्च रक्तदाब होतो अशा व्यक्तीला. मग म्हणतात मी तर काय खात नाही, तंबाखू खात नाही, पीत नाही, काही करत नाही. असा एक व्यक्ती आहे माझ्या बघण्यामध्ये बरं का. माझा मित्रच आहे. कसलीच व्यसन नाही त्याला. कसलंच व्यसन नाही. सिगारेट नाही, दारू नाही, बिडी नाही किंवा सुपारी सुद्धा कसलं शिवलं सुद्धा नाही, धक्का सुद्धा लावत नाही. तरी पण त्याला रक्तदाबाची तक्रार आहे 30व्या वर्षीच. त्याची अनेक कारणं असतात. अनुवंशिक पण असू शकतं. पण किंवा आणखीन त्याच्यामध्ये मुख्य कारण त्याचं असं सापडलंय, की निष्क्रिय जीवनशैली. दिवसभर घरामध्ये पडून राहतो. बाहेर जात नाही, फिरत नाही, हालचाल नाही शरीराची, खेळ खेळत नाही किंवा कुठल्या शारीरिक हालचाली करत नाही. याच्यामुळं ते झालेलं आहे असं निदर्शनामध्ये आलं. मग बघा फक्त एवढा एकच आहे का मग निष्क्रिय जीवनशैलीमध्ये? तर बघूया आणखीन काय-काय आहेत परिणाम आपल्या शरीरावरती होतात. बघा
हेल्थ हजार्ड असोसिएटेड विथ सॅडिटरी लाईफस्टाईल म्हणजे निष्क्रिय जीवनशैली, जे खूप वेळ बसून राहतात, हालचाल कमी करतात, स्थानबद्ध असतात, अशी जी लोक आहेत त्यांच्या बाबतीत हाय ब्लड प्रेशर, increased risk of chest pain and heart attack at younger age. म्हणजे बघा, आता अलीकडच्या काळामध्ये हार्ट अटॅक आता जो आहे 60 वर्षानंतर 50 वर्षानंतर आला तर त्याला आपण साहजिक बरं ठीक आहे असं म्हणू शकतो. परंतु 30 वर्षाचा आहे, 35 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, अशा अलीकडच्या काळात, अलीकडच्या कालावधीमध्ये जर हार्ट अटॅक वगैरे, कोरोनरी धमनीचे प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, लठ्ठपणाचे प्रॉब्लेम असे दिसून येत असतील तर ते निष्क्रिय जीवनशैलीचाच एक भाग आहे. लक्षात. त्यासोबत यंगर एज असं म्हणलेलं आहे, ते तिथं महत्वाचं आहे बघा. त्यानंतर परत आणखीन एक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे रिस्क ऑफ गेटिंग डायबिटीज बघा. आणि हे सुद्धा कसं म्हणलंय, अर्ली एज, अलीकडच्या कालावधीमध्ये, अलीकडच्या काळामध्ये डायबिटीजचा त्रास होणं, मधुमेहाचा त्रास होणं 30-35 वर्षाच्या वयामध्येच आता आपल्याला हा दिसून येतोय. हा सुद्धा एक निष्क्रिय जीवनशैलीचाच भाग आहे. त्यासोबत वेट गेन अँड ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, याच्यात सुद्धा 2 प्रकार असतात. ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठ, अतिशय लठ्ठ. सामान्य लठ्ठ, अतिशय लठ्ठ त्याला म्हणायचं ओबेसिटी. आणि सामान्यपेक्षा जास्त आहे तो वजन त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे या लाईफस्टाईलमुळं लठ्ठपणाच्या तक्रारी होतात. व्यक्ती लठ्ठ होतो, लठ्ठ दिसायला लागतो, फॅट, चरबी जमायला लागते शरीरामध्ये. त्यासोबत इन्क्रीज द रिस्क ऑफ सर्टन कॅन्सर्स, वेगवेगळ्या कॅन्सरला ही निष्क्रिय जीवनशैली काय आहे, आमंत्रण दिल्यासारखी आहे. त्यासोबत डिप्रेशन आहे, ताणतणाव, चिंता या गोष्टी सुद्धा वाढायला लागतात. त्यासोबत इन्फ्लामेंटेशन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी शरीरामध्ये सूज येणं किंवा थोडंसंही काम केलं तरी लगेचच तो भाग दुखायला लागणं. थोडंच काम केलं तरी लगेच तो हात दुखायला लागतो. थोडं जरी चाललं तरी पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, जास्त वेळ काम करता येत नाही, अशा गोष्टी असतील. म्हणजे त्यांच्या मसल्सची जी ती पॉवर आहे ती वीक झालेली असते. मसलची स्ट्रेंथ ते काय केलेले असतात, गमावलेले असतात. त्यासोबत डिस्फंक्शन ऑफ इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता ह्या अशा लोकांची कमी असते. म्हणूनच अशा लोकांना लवकर सर्दी पडशासारखे आजार किंवा इतर कुठलेही आजार पटकन घेतात. त्यासोबत वीक बोन्स अँड इन्क्रीज्ड रिस्क ऑफ फ्रॅक्चर्स म्हणजे बोन डेन्सिटी सुद्धा या निष्क्रिय लोकांची कमी झालेली असते, कमी होत असते. त्यासोबत डिक्रीज इन मसल्स मास आणि त्यांची स्ट्रेंथ, ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा कमी होतात. आणि फिजिकल डिसॅबिलिटी अशा गोष्टी म्हणजे शारीरिक हालचाली करण्यामध्ये सुद्धा ते निष्क्रिय होतात. जी व्यक्ती सतत सतत गाडीचा वापर करत आहे, चालण्याची त्याला सवयच नाही, पण अचानकच जर एखाद्या दिवशी त्याला 1,000 किलोमीटर चालावा लागला तरी ते सुद्धा त्याला झेपण्यासारखं होत नाही. म्हणजे इतकी त्या मसल्सची त्यांच्या कॅपॅसिटी कमी झालेली. लक्षात. अशा प्रकारे. किंवा आणखीन त्याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो बघा. एक मिनिट बघा, सॅडिटरी लाईफस्टाईल मध्ये आता पहिल्यांदा निष्क्रिय जीवनशैली म्हणजे यू डू लेस ऍक्टिव्हिटी असं आपण त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मग काय होतं, लेस जर ऍक्टिव्हिटी असतील तर पुढे जो चौकोनामध्ये दिली बघा, युअर मसल्स बिकम विकर म्हणजे त्यांची कार्यक्षमता जी आहे ती कमी झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं, पुढील परिणाम काय आहे, तर वीक मसल्स यूज मोर ऑक्सिजन अँड लेस इफिशियंट असं म्हटलंय बघा. एखादी व्यक्ती जर बसूनच राहत असेल सतत तर मसल तर वीक झाल्यात, परंतु ह्या वीक झालेल्या मसल्सना ऑक्सिजन हा जास्त लागतो. ऑक्सिजन काय होतो, जास्त लागतो आणि लेस इफिशियंट होतात त्या, म्हणजे कार्यक्षमता त्यांची मंदावते, कमी होते. मग काय होतं, पुढे काय होतं, पुढे काय घडतं, तर अशा लोकांना श्वसन जे आहे, ब्रीथलेसनेस असं जाणवतं. म्हणजे थोडंसं इथून तिथपर्यंत जरी चाललं तर लगेचच घाम लागायला लागतो, ब्रीथलीनेस व्हायला लागते आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा जास्त लागतो. अशा प्रकारे त्याचे परिणाम तिथं दिसून येतात. आता बघा सहजच
काही स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील तर काय म्हणतात की मला आता पूर्वीसारखं काम होत नाही, काम होणार गेले असं म्हणतात बघा. किंवा लगेचच थोडं जरी काम केलं की मला दम लागायला लागलाय असं सुद्धा म्हणतात, आपण ऐकलेलं असेल. हे असे प्रकार सुद्धा निष्क्रिय जीवनशैलीमुळे होऊ शकतात. त्यासोबत म्हणजे बघा, तर आपण समजा एखादी गृहिणी आहे, म्हणजे शरीराला आवश्यक तितकं अ, हालचाल, आवश्यक तितकी हालचाल असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे जसं आता आपण सूर्यनमस्काराच्या बाबतीत बोललो बघा. सूर्यनमस्कार 12 आवश्यक आहेत असं आपण म्हणलं. कमी तर समजा उगा तुम्ही 2च सूर्यनमस्कार करताय रोज, 3च सूर्यनमस्कार करताय आणि मी रोज योगा करतोय असं म्हटलं तर तिथं चालत नाही. ते तितकी हालचाल तुमच्या शरीरासाठी सफिशियंट नाही. बरोबर आहे. म्हणजे जसं की एखादी गृहिणी असेल, तर मग समजा 2 खोल्याचं तिचं घर आहे किंवा याच्यामध्ये ती राहते शहरामध्ये. तर मग आता बघा, कामं सुद्धा सगळी कमी झालेली आहेत. मिक्सर आलेला आहे, गॅस आलेला आहे, वॉशिंग मशीन आलेली आहे. सगळं पटापट कामं होऊन जातात आणि सकाळी लवकरच कामं होऊन जातात. मग त्यानंतर बघा, लठ्ठपणाचा जो प्रकार आहे, तो सहसा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे बघा. बरोबर आहे. पुरुषात जास्त आहे का स्त्रियांमध्ये जास्त आहे हो? लठ्ठपणाचा प्रकार स्त्रियांमध्ये जास्त यामध्ये प्रमाणामध्ये असते. स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. म्हणजे का? तर बघा आत्ताच आपण त्याच्यामध्ये पाहताना म्हटलं होतं, की ओबेसिटी हा प्रकार निष्क्रिय जीवनशैलीमुळे होतो असं आपण म्हणलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये सकाळची कामं किंवा घरं वगैरे आता लहान झालेली आहेत, छोटी झालेली आहेत, रूमा छोट्या झालेल्या आहेत. पूर्वी अंगण वगैरे झाडायचं असले, की भलं मोठं अंगण असायचं. आता आमचंच घर बघा आहे, झाडायचं म्हटलं की अर्धा तास लागतो. मधलं, बाहेरचं. म्हणजे अ, हे होतं, शारीरिक हालचाली जास्त होतात. पूर्वी स्त्रिया कपडे जे होते, ते हातानं धुवायच्या किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता ते पाणी सगळं शिजवून शारीरिक आणावं लागायचं. पाणी शिजवून आणावं लागायचं, लांबून आणावं लागायचं. 2-2 घागरीनं पाणी आणायच्या, 3-3 घागरीनं पाणी आणायच्या, एकावर एक ठेवून. बरोबर आहे. ते सुद्धा पाहिलेलं आपण. बघा काल परवाच मी एका गावामध्ये गेलो होतो. सहज याच्यावरती विषय निघाला म्हणून सांगतो. तर एक वयस्कर स्त्री अंगावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि इरकल लुगडं असतं बघा ते नेसलेलं होतं. म्हणजे अतिशय वयस्कर अशी होती आणि भरलेलं सिलेंडर तिनं डोक्यावर ठेवून घेऊन जात होती. बघा. म्हणजे किती तिची कॅपॅसिटी आहे बघा. कारण तिची इफिशियन्सी टिकून होती. का? तर पूर्वी तिचं शरीर कष्ट केलेलं आहे. अजून सुद्धा ती शेतामध्ये कामाला जाते. शेतात कामाला जाते, शेतातलं कामं करते. म्हणजे तिचे मसल्सची तेवढी पॉवर टिकून आहे आणखीन. एफिशियन्सी. परंतु कमी कामामुळं मग हा लठ्ठपणा जो आहे तो वाढतो. फॅट जमा व्हायला लागतं, चरबी जमा व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये फॅट जमा झालं, वजन वाढलं, की वजन वाढणं हे अनेक रोगांचं कारण आहे. अनेक रोगांना निमंत्रण दिल्यासारखं आहे. बघा वजन वाढलं, की मग शुगर व्हायला लागते. वजन वाढलं, की उच्च रक्तदाब व्हायला लागतो. कारण रक्त जास्त लागतं. वजन वाढलं, की रक्तसुद्धा जास्त लागतं. मग तितकं वजन जास्त वाढलं, की त्या धमन्यावरती प्रेशर येतं. शिरावरती, धमन्यावरती प्रेशर येतं. मग प्रेशर आलं, की मग त्याच्यातून वाहणारं रक्त प्रेशरने वाहतं म्हणजेच रक्तदाब होतो. ते लठ्ठपणामुळं किंवा स्त्रियांची गुडघे दुखणं असेल, त्यांना सुद्धा डॉक्टर सांगतात, की वजन कमी करा. का? तर त्या गुडघ्याची जी कॅपॅसिटी आहे तोलून धरण्याची शरीराला, त्या तोलून धरण्याच्या कॅपॅसिटीपेक्षा सुद्धा वजन जास्त वाढलेलं आहे. म्हणून तो त्रास व्हायला लागतो. कॉम्प्रेशन होतं गुडघ्यामध्ये किंवा काही स्त्रियांच्या टाचा दुखतात. आणि हे सुद्धा वजन वाढल्यामुळं होऊ शकतं. ते सुद्धा एक त्याच्यामध्ये कारण आहे. म्हणजेच बघा असे वेगवेगळे अनुभव त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. पुन्हा आपण कुठपर्यंत आलोय बघा. ब्रीथलेसनेस होते. सहजच म्हणतो की पूर्वीसारखं काम होत नाही, लगेचच दम लागतो. हे जे वाक्य आहे इथं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढे आणखीन काय म्हणलंय? यू बिकम फिअरफुल ऑफ ॲक्टिव्हिटी दॅट मेक्स यू ब्रीथलेसनेस. म्हणजे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काळजी निर्माण होते, चिंता निर्माण होते. कशामुळं? की मला काही काम होणार गेलंय किंवा मला लगेचच दम लागायला लागलाय. ह्याच्याबद्दल तुमच्यामध्ये फिअर निर्माण होतं, काळजी निर्माण होते. आणि काय होतं, की परत तुम्ही आणखीन काय होतं, की आणखीन काम कमी करायला लागता. ॲक्टिव्हिटीज तुमच्या कमी करता. म्हणजे काय म्हणले बघा, यू अव्हॉइड दोज ॲक्टिव्हिटीज व्हिच मेक्स यू ब्रीथलेसनेस. म्हणजे अशा ॲक्टिव्हिटी तुम्ही कमी करता. आता समजा तुम्ही इथून एक 500 मीटरपर्यंत चालत जाताना दम लागतो म्हणून म्हणून काय म्हणता तुम्ही, "मला जरा तिथपर्यंत सोड गाडीवरती, मला दम लागायला लागलाय." असं
तुमच्यामध्ये वृत्ती निर्माण होतात आणि परत तुमच्या ऍक्टिव्हिटी कमी होतात. त्याचं मूळ कारण ते तुम्ही कॅन्सल न करता त्याच्यापासून तुम्ही दूर जाता असं होतं. आणि परत आणखीन काय होतं, आणखीन तिथं चालू बघा, ही सायकल आहे. सायकल ऑफ इनऍक्टिव्हिटीची सायकल आहे. परत आणखीन कुठं आलो, पहिल्या चौकोनामध्ये आलो बघा, यू डू लेस ऍक्टिव्हिटी. मग परत ही सायकल अशी चालत राहते. आणि शारीरिक हालचाली हा सगळाचा सगळा भाग मग कशामध्ये येतोय हो आता, शरीरांच्या कमी हालचालीमध्ये येतोय. बरोबर आहे. हे सगळे विकार कमी हालचाली असल्यामुळं आपल्याला उद्भवतात. कंबर सुद्धा कमी हालचालीमध्ये मुळे दुखू शकते किंवा मसल्स मध्ये पाजम होणं हे सुद्धा त्यांच्या कमी हालचालीमुळे होऊ शकतं. म्हणजे आसनं असतील किंवा सूक्ष्म व्यायाम असतील. आता बघा, सूक्ष्म व्यायामाचे तर पुरावे महाभारतापासूनचे आहे. त्यावेळचे लोक सुद्धा ते सूक्ष्म व्यायाम करायचे आणि त्यांचं जीवन जे आहे निरोगी आयुष्य ते जगायचे. कारण मसल्स ऍक्टिव्हिटी होतात, शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होतात, सर्क्युलेशन चांगलं राहतं. आणि सर्क्युलेशन चांगलं राहिल्यामुळं काय काय होतं ते आपण गेल्या तासामध्ये बघितलंय. तासभर त्याच्यात गेलाय, आपण बघितलंय ते सगळं. मग आता सांगायचं काय आहे, आता एवढं तासभर आपण हे सगळं पाहिलं, तर सांगण्याचा उद्देश काय आहे, ह्याच्या ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळं वेगवेगळे रोग जडतात असं सांगण्याचा मूळ उद्देश आहे. बरोबर आहे. मग ह्या वेगवेगळ्या या टोपलोभर रोगांपासून दूर आपल्याला राहायचं आहे. बरोबर आहे. ढिगभर रोग सांगितले आपण, हे ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळं असं होतं म्हणलं. आणि ह्या ढिगभर रोगापासून आपल्याला दूर राहायचं आहे. मग काय करावं लागेल, शारीरिक हालचाली करावं लागेल. बरोबर आहे. हे त्यामागचं काय आहे, तत्व आहे. शारीरिक हालचाली हे त्यामागचं तत्व आहे. बरोबर आहे. मग आता एक इमेज मध्ये आपण आणखीन बघूया, समजून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं बघा, आता हे जे वेगवेगळे हे सांगितलं, शारीरिक आपण विकार सांगितले, हजार्ड म्हणले, हेल्थ हजार्ड्स असोसिएटेड विथ सॅडिटरी लाईफस्टाईल. मग हा जो फुगा आहे, बरोबर आहे, हा वेगवेगळ्या रोगांचा फुगा आहे. कशामुळे होतंय, की निष्क्रियपणामुळे होणाऱ्या रोगांचा फुगा आपल्याला तो फोडायचा आहे. बरोबर आहे. मग त्या फुग्याला बाण कशाचा मारलाय हो आपण, बघा बरं तिथे दिसते तुम्हाला, योगाचा. बरोबर आहे. योगाचा बाण आपण तिथं मारलेला आहे. म्हणजे त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. कधी, वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू शकतो कधी, जर आपण योगा करत असेल. म्हणजेच काय आहे, त्या बाणावरती आपण परत लिहिलेलं आहे बघा, फिजिकल ऍक्टिव्हिटीज हे त्यामागचं मूळ तत्व आहे. आणि योगामध्ये त्याच्यामध्ये परत वेगवेगळे भाग दिलेले आहेत, जसे की आसनं आहेत, वेगवेगळे आसनं, सूक्ष्म व्यायाम आहेत किंवा सूर्यनमस्कार आहेत. या हालचाली शरीराला आवश्यक तितक्या, म्हणजे बघा, विटॅमिन ए असेल, विटॅमिन बी असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, हे त्यांची रोजची एक व्हॅल्यू असते, की रोज हे इतकं मिळालंच पाहिजे, असं त्याची व्हॅल्यू असते डेली. म्हणजेच त्याच्यापेक्षा कमी मिळालं तरी ते आपल्याला चांगलं नाही, किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळालं तरी ते चांगलं नाही. मग शारीरिक हालचालीबाबत सुद्धा एक त्याची डेली व्हॅल्यू असावी लागेल. बरोबर आहे. तितक्या शारीरिक हालचाली आपल्या नित्यनियमाने होणं गरजेचं आहे. कमीत कमी तितक्या तरी होणं गरजेचं आहे. जास्त झाल्या तरी हरकत आहे, परंतु त्याच्यापेक्षा कमी होणं म्हणजे हे काय आहे, रोगांना आमंत्रण दिल्यासारखं आहे. म्हणून योग करून आपण हा जो सगळा करो योग आणि रहो निरोग म्हणल्याप्रमाणे आपण त्यांच्यापासून दूर राहू शकतो. त्याच्यानंतर हा फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आला आसनांचा भाग. आणि आणखीन एक जो भाग आहे तो सुरुवातीचा यमनियमांचा भाग आहे. मग त्याच्या मागचं मूळ तत्वज्ञान काय आहे, सांगा. बहुतेक लिहून घेतला असेल असं वाटतं मला, तुम्ही काय लिहून घेतलं नाही. यम नियमांच्या मागे तत्वज्ञान काय आहे, मूळ तत्व काय आहे, तर तत्वज्ञान असं लिहिलं. तत्वज्ञान सकारात्मक तत्वज्ञान, सकारात्मक तत्वज्ञान. सकारात्मकता असं लिहिलंय आपण. बरोबर आहे. हम्म. म्हणजे
हा जो भाग आहे तो मानसिकतेशी निगडीत आहे. मानसिकतेशी निगडीत आहे. तुम्ही फिजिकली हे आहात, फिट आहात, परंतु तुमची सकारात्मकता तुमच्या जीवनदृष्टीमध्ये जीवनाकडे पाहण्याची जर नसेल, समजा आपण सहजच म्हणतो की जीवन जगताना आपण आपल्यापेक्षा मोठ्याकडे नाही तर लहानाकडे बघून जगावं, म्हणजे आपण सहज जगू शकतो असं म्हणतो, म्हणजे समाधानानं जगू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण प्रगती करावं असा अर्थ नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही जर सहजा समजा अंबानीकडे बघून जगण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य आहे का? ते शक्य होणार नाही. म्हणजे "धीरज" असं आपण त्याला म्हणतो. एखादा आता 5 मजली बिल्डिंग बांधली, मी पण बांधणार आहे. बांधणं ठीक आहे, प्रयत्न करणं चांगलं आहे. परंतु हिरस करणं चुकीचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे आणखीन एक त्याच्या बाबतीत हे आहे बघा. मग आपण काय होतो, की आपलं मन जे आहे त्या गोष्टींमध्ये गुंतत जातं आणि आपण एकमेकांना काय करतो, कंपॅरिझन करतो, कंपेअर करतो. तो इतका मोठा आहे, तो या गाडीमध्ये फिरू शकतो, तो कारमध्ये फिरू शकतो, मी फिरू शकत नाही. तो इतकं पुढं गेलाय, माझ्यापेक्षा खूप पुढे गेलाय. माझ्या मागं होता, पण माझ्यापेक्षा पुढे गेलाय. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, चिंता, ह्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देण्यासाठी तयार होतात. चिंता आणि चिता या दोन्हीमध्ये एकच फरक आहे, एका अनुस्वाराचा फरक आहे. त्याप्रमाणे चिंता रोग जर एकदा लागला, एखादा शारीरिक रोग लागला तर आपण तो दूर करू शकतो. पण चिंता रोग लागणं खूप अवघड आहे. म्हणजे जीवनाबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे आणि समाधानी दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. म्हणजे यम-नियमामधील ज्या गोष्टी आहेत, जसे की संतोष आहे, बरोबर आहे, किंवा स्वाध्याय आहे. त्या ज्या गोष्टी आहेत, स्वाध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रंथांचं आता योगा तर आपण करतो. योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम करणं तर नाहीच. त्यासोबत आता योगाचे आणखीन स्वरूपं सुद्धा आहेत. जसं की भक्ती योग आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, लययोग आहे, बरोबर आहे, विज्ञान योग आहे. असं वेगवेगळी योगाची स्वरूपं आहेत. या सर्वांचाच आपण तिथं वापर केला पाहिजे. म्हणजे फक्त आपण सूर्यनमस्कार करतोय म्हणजे योग मार्गाने चालतोय असं नाही. तर भक्ती योग याचं पण आपण तत्व तिथं पाळलं पाहिजे किंवा कर्मयोगाचं तत्व आपण तिथं पाळलं पाहिजे किंवा सहजच तुकाराम महाराजाचं एक आहे बघा, "ठेविले अनंते तैशीची राहावे, तैशीची राहावी, चित्ती 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 असू असावे द्यावी संतत." समाधान, बरोबर आहे. चित्ती असू द्यावी समाधान. हां. मग आपण सध्या बिकट परिस्थितीमध्ये आहोत. तर त्या बिकट परिस्थितीवरतीच आपण चिंतन करत बसलं, तर आपण त्याच्यामध्येच गर्त होऊन जातो. बरोबर आहे. परंतु त्याच्यातून प्रगती साधणं आपल्याला शक्य होत नाही. परंतु काही वेळा असं असतं बघा, की प्रत्येक गोष्टीवरती वेळ जी आहे, ती खूप मोठी बलवान आहे. आलं का लक्षात? आपण समजा आता सध्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहोत. तर जास्त त्या अडचणीच्या परिस्थितीवरती गुंतून राहायचं नाही. आलं का लक्षात? कारण ती परिस्थिती एक काळानुसार आणि वेळेनुसार बदलणारी असते. कोणतीही परिस्थिती किंवा ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे बघा, की हा दिवस सुद्धा जाणार आहे. बरोबर आहे. चांगला असेल किंवा वाईट असेल, हा पण जाणार आहे. चांगला असेल तरी पण जाणार आहे, वाईट असेल तरी पण जाणार आहे. वाईट दिवस पण जाणार आहेत. चांगले दिवस गेले की वाईट दिवस येतात, वाईट दिवस गेले की चांगले येतात, परत चांगले येतात, परत वाईट येतात. म्हणजे हे चढ-उतार आयुष्यामध्ये होतच राहतात. परंतु त्यांना कंटाळून किंवा त्यांच्या आहारी जाऊन आपण मग मानसिक रोग यामध्ये आपण काय होतो, बदलून जातो. बरोबर आहे. म्हणून जीवनाबद्दल असणारा सकारात्मक दृष्टिकोन असणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. जितकं आपलं शरीर स्वस्थ आहे, तितकंच आपलं मन स्वस्थ असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्या होत्या, ह्या स्थूल शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या होत्या. त्यासोबत यम-नियम असतील, हे जे आहेत, जीवनाबद्दल जो दृष्टिकोन आहे बघण्याचा, म्हणजे मेंटली मेंटली सक्रिय ठेवण्याच्या मेंटली सक्रिय ठेवण्यासाठी त्या मदत करणाऱ्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे अडचणी आल्या तरी खचून जायचं नाही. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या व्यायामातून मिळतात का शिकायला? जिममध्ये मिळतात का बघा? जिममध्ये असं लिहिलेलं असतं, की अडचणी आल्या तरी खचून जाऊ नका, असं लिहिलेलं असतं का कुठं? दिसत नाही. नाही, नाही, तिथे मिळत नाही. जिम मध्ये गाणे असतात.
जिम मध्ये वेगवेगळे गाणे असतात, बरोबर आहे. परंतु नुसता योग म्हणजे नुसतं आसन प्राणायाम म्हणजेच योग नाही. तर गीतेचा स्वाध्याय करणं, वेगवेगळ्या ग्रंथाचा स्वाध्याय करणं, हे सुद्धा यमनियमामध्ये आहे. आणि स्वचं अध्ययन करणं, आपण कुठं चुकतोय, बरोबर आहे, त्याचं अध्ययन करणं किंवा भविष्याची चिंता न करणं. त्यासोबत गीतेमध्ये आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. काय आहे? बघा, कर्माविषयी सांगितलेली गोष्ट काय आहे? कर्म करा पण फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम काय कर्म. आहे? श्लोक आहे त्याचा. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करेष्यसि. ससन्यासी योगीच्या नामराज्ञाच्या. आहे श्लोक. कर्म करून देवाला समर्पित करून ठेवायचं. अनाश्रितः कर्मफलम म्हणजे कार्य करा, कर्मण्य- फलाची अपेक्षा करू नका. त्याच्या संदर्भातला जो श्लोक आहे तो कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु. महापदेशु कर्म सदा. म्हणजे बघा, आपण भविष्यात एखादा प्लॅन ठरवत असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इतकं गर्त होतो की गुंतून जातो, परंतु तो प्लॅनच होत नाही, दुसरंच काहीतरी वेगळंच होतं, बरोबर आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणीवरती आपण तोंड काढण्यासाठी एक वेगळाच विचार करत असतो, परंतु दुसरंच काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आपल्या पुढे येऊन थांबते, असं वेगळंच काहीतरी घडतं. असं सुद्धा बरेच वेळेस झालेलं आहे. म्हणजे आपण व्यर्थ चिंता करतो, आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणीबद्दल आपण व्यर्थ चिंता करतो. हे व्यर्थ म्हणजे काही गरजेची नाही, तितकी चिंता काही गरजेची नाही, तितकी चिंता आपण त्याच्याबद्दल करत बसतो आणि ती व्यर्थ आहे. कारण तर जे प्लॅन आहेत पुढचे, ते अगोदरच निर्धारित झालेले आहे, बरोबर आहे. किंवा आपल्या जीवनाचा जो चित्रपट आहे तो अगोदरच शूट झालेला आहे, बरोबर आहे. फक्त आता प्ले होतोय, आलं का लक्षात. अगोदरच त्याचं सगळं चित्रीकरण करून घेतलेलं आहे, आता फक्त प्ले होतोय तो. म्हणजे पुढे काय घडणार आहे ते सुद्धा ते चित्रित झालेलं आहे आणि जे घडणार आहे तेच घडणार आहे, पण त्याला आपण बदलू शकत नाही, बरोबर आहे. आपण एखाद्या विषयी गोष्टीबद्दल कितीही प्रयत्न करू द्या, परंतु कितीही प्रयत्न केले तरी ती साध्य होत नाही, बरोबर आहे. कारण ते तसं झालेलं आहे सगळं, चित्रपट चित्रित झालेला आहे सगळा, त्याला आपण बदलू शकत नाही. म्हणजेच आपण आपली फक्त कर्म करत राहावं, अपेक्षा मात्र करू नये, कारण ती सगळी अपेक्षा जी आहे ती ईश्वरावरती आहे. आपण एखादी गोष्ट ईश्वराला कधी कधी मागत असतो, परंतु असं होतं की त्या गोष्टीमध्ये आपलं नुकसान होतं, हे आपल्याला नंतर कळतं. देवाला आपण नवस करतो की देवा माझं एवढं असं असं काम होऊ दे, मी काय तर तुला हे असं म्हणतो, बरोबर आहे. त्याला आपण मागत असतो, आतुरतेनं मागत असतो, परंतु काही कालावधी गेल्यानंतर आपल्याला कळतं की ती गोष्ट झाली नाही, ते बरं झालं, हे नंतर लक्षात येतं. म्हणजे देवाला माहित आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे, आलं लक्षात. आणि आपण त्याला जरी मागितलं तरी तो ती गोष्ट आपल्याला देणार नाही, कारण ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. असं सुद्धा त्याच्यामागे तत्वज्ञान असतं. म्हणजे ह्या तत्वज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या यम नियमामध्ये येतात. म्हणजेच याचा जो बेस आहे तो बेस, ह्या तत्वज्ञानाचा बेस सुद्धा आपल्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे, हे तिथं सांगायचं आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय आहे? प्राणायाम ऊर्जेशी संबंधित आहे, बरोबर आहे. हा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. पोस्ट करा सर. हो.